नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन होऊन जवळपास 6 दिवस लोटलेले आहेत। असं असलं तरी अजित पवार यांचे कार्यकर्ते, अजित पवार यांचे नेते यांना आजही या घटनेवरती विश्वास बसत नाहीये। तर दुसरीकडे अजित पवारांच्या अपघातामागे काही घातपाताची शंका अनेक जण सातत्यानं उपस्थित करतात आणि विरोधक सातत्याने या चर्चा जिवंत ठेवत असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि केंद्राचे माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल एक नवी थिअरी आज मांडलेली आहे। आपण ते सगळं फुटेज पाहिलेलं आहे, जे सीसीटीव्ही फुटेज अपघाताचं समोर आलं ते आपण पाहिलेलं असून आपली काही निरीक्षणं असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी आज केला आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्वांनी संयम बाळगावा असं आवाहन सुद्धा केलं। विमान अपघाताचं फुटेज पाहत असताना मनात निर्माण झालेल्या काही प्रश्नांबद्दल पटेल आज पत्रकार परिषदेत बोलले। विमानात काही तांत्रिक बिघाड असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली। विमान एका सरळ रेषेत जात असताना अचानक एका बाजूला कलंडलं याचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला। मात्र त्याच वेळेला या व्हिडिओमध्ये धुकं दिसत नाही असंही पटेल म्हणाले, कारण धुक्यामुळेच दृश्यमानता कमी होती आणि अपघात घडल्याचा तर्क गेल्या अनेक दिवसांपासून समोर येतोय। त्यामुळे जोपर्यंत ब्लॅक बॉक्सचं टेस्टिंग पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणीही तर्कवितर्क लढवू नयेत असं एक प्रकारे आवाहन पटेलांनी केल्याचं पाहायला मिळालं। तर विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा असा अंदाज प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केला। त्यांनी संपूर्ण घटनाक्रम आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितला की सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या शंका उपस्थित झाल्या। प्रफुल्ल पटेल काय म्हणाले आपण पाहूया। आता ते डावीकडे पलटणं आणि कोसळणं एक पार्ट आहे, पण पलटणं ते तर आम्हाला असं फारच आश्चर्य वाटते की असं कसं होऊ शकते। त्यासाठी 2 कारण महत्त्वाचे असू शकते। एक तर तांत्रिक बिघाड, विमानामध्ये एक रडार असते जिथे लेफ्ट राईटची दिशा ठरवते, त्यामध्ये काही मिस्टेक झाली किंवा एखादा इंजिन फेल झाला किंवा पायलट डिसओरिएंट झाले, काही रनवेच्या लाईनीच्या बाहेर होते। कारण जे व्हिडिओ आम्ही बघितलं ते साईड व्हिडिओ आहे, म्हणून आम्हाला डायरेक्टली ते धावपट्टीच्या लाईनवर होते की नाही ते आम्हाला एवढं काही समजत नाही। ते चौकशीचा भाग आहे। संपूर्ण चौकशीचा भाग आहे। चौकशीअंती सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळू शकतील असे एकीकडे प्रफुल्ल पटेल म्हणतात। दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी या घटनेमागे काही घातपात नसावा हे ठामपणे सांगितलेलं होतं। पण असं असलं तरी विरोधक मात्र अजित पवारांच्या या अपघात प्रकरणाबद्दल वेगवेगळे शंका किंवा वेगवेगळ्या थिअरीज उपस्थित करू लागलेल्या आहेत। एक स्वतंत्र चौकशी आयोग या निमित्तानं स्थापन करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आणि संजय राऊतांनी अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला ऑपरेशन लोटसशी जोडण्याचाही प्रयत्न केला आणि त्यामुळे राऊतांवरती टीकेचा भडीमार होतोय। तर संजय राऊतांनी ऑपरेशन लोटसचा उल्लेख करताना अजित पवारांचा अपघात नेमका कसा झाला असावा याबद्दल कोणकोणत्या शंका उपस्थित केल्या आपण पाहूया। अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता। त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे। ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे, कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही। जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे। उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत म्हणतील की हे ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या सुनामी आली तरी संजय राऊत म्हणतील की हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे। उद्या पूर आला तरी संजय राऊत म्हणतील की ऑपरेशन लोटसचा भाग आहे। संजय राऊत यांनी ऑपरेशन लोटसचं नाव घेण्याच्या ऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे सादर केले पाहिजे। तर विमान कोसळल्यानंतर विरोधकांकडून संशयाचा धूर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। आरोपांचं उड्डाण आपल्याला पाहायला मिळतंय।
तर न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या संपूर्ण प्रकरणाची एक समिती स्थापन व्हावी चौकशीसाठी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख सुद्धा करतात. DGCI करो की अजून CID करो की अजून कोणती उच्चस्तरीय कमिटी करो, या सर्वावर जोपर्यंत एखाद्या हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत खरी वस्तुस्थिती समोर येऊ शकणार नाही. आणि सर्वांची इच्छा आहे, मनापासून सर्व पक्षांच्या लोकांची इच्छा आहे की काय घडलं काय नाही, घातपात आहे की अपघात आहे, हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे, त्याची मागणी संजय राऊतने केली आहे. मी सुद्धा त्याच पद्धतीची मागणी करतो. आणि आता आदित्य ठाकरेंनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये भाष्य केलेलं आहे. खरं तर ठाकरे कदाचित पहिल्यांदाच बोलले आहेत अजित पवारांच्या विमान अपघाताच्या या सगळ्या प्रकरणी, आणि चौकशी व्हावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केलेली आहे. अनेक अँगल्स आहेत, अनेक विषय आहेत, आज मी त्याच्यावर बोलणार नाही. पण मला वाटतं काल पार्लमेंटमध्ये पण याच्यावर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे. सगळ्याच पक्षाचे आमदार वेगळी मतं ह्याच्यावर मांडत आहेत. एक नक्की आहे की एक चांगलं काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हे नुकसान भरून काढणं हे खूपच मला वाटतं शक्यच नाही, दुर्दैवी आहे. आणि अजित पवार ज्या विमानातनं प्रवास करत होते ते विमान होतं BSR या कंपनीचं, आणि या कंपनी संदर्भात आता DGCAनं काही आदेश दिलेले आहेत. त्यांचं ऑडिट करण्याचे आदेश DGCAकडनं देण्यात आलेले आहेत. देखभाल दुरुस्ती नीट होती की नाही या संदर्भात आता DGCAनं चौकशी करायला सांगितली, आणि येत्या 15 तारखेपर्यंत 15 फेब्रुवारीपर्यंत हा सगळा अहवाल सादर करण्याचे आदेश सुद्धा DGCAकडनं देण्यात आलेले आहेत. कारण सातत्यानं अजित पवारांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणी विरोधकांकडनं रोज वेगवेगळ्या थिअरीज समोर आणले जात आहेत आणि अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे विमानाच्या देखभाल दुरुस्तीमध्ये काही निष्काळजीपणा झालाय का, सोबतच फ्लाईट ऑपरेशन्स योग्य पद्धतीनं सुरळीतपणे सुरू होते का, याचा तपास DGCAच्या वतीनं आता केला जाईल. अपघातानंतर घटनास्थळावरनं पुरावे सुद्धा गोळा करण्यात आलेले आहेत. 8 हसनी हे विमान होतं जे बारामतीमध्ये दुसऱ्यांदा लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना क्रॅश झालं. याच विमान दुर्घटनेत अजित पवारांनी आपला जीव गमावला. त्यामुळे दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाली की हवामानातल्या बिघाडामुळे झाली की लँडिंगमध्ये झालेल्या तांत्रिक चुकांमुळे झाली, हे शोधण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. आणि एकीकडे अजित पवारांचा